रोज उठून आपल्या प्रत्येकावर संशय घेत चाललाय। संशय नाही, मी आरोप करतोय तुमच्यावर, तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून। भाऊजी, बाहेर लय मोठा राडा झालाय। सुमित्रा किल्लेदारांनी हे सगळं स्वतः बघितलंय आणि त्यांनी तशी साक्षही दिलेली आहे। एवढं कारण पुरेसं आहे यांना अटक करण्याकरता। दादा, दादा, बाबा, दादा काय झालं? नक्की काय झालं नरसिंहाला? सांगा आम्हाला, आमच्यापासून काही लपवून ठेवू नका। आपण दोघीही नाही राहू शकत त्यांच्याशिवाय। ती खरंच वेडी नाही, तिला वाचवा। I'm sorry. मिस्टर किल्लेदार, तुम्ही सॉरी का म्हणताय? मला कळतंय मिसेस किल्लेदारांची तुम्हाला आता किती गरज आहे। कसं वाटतंय आता? बाबा, पुन्हा जर आम्हाला न सांगता असे कोमात गेलात ना, तर आय विल पनिश यू। यावेळेला सुद्धा डॉक्टर अनन्यास जाऊन आल्या मदतीला। तुमचे आमच्यावरचे उपकार वाढत चाललेत डॉक्टर। तुम्ही ह्याकडे उपकार म्हणून पाहणार असलात तर आत्ताच्या आत्ता माझी फी द्या आणि मला मोकळं करा। सॉरी, सॉरी वन्स अगेन। वन्स अगेन? याआधी कशा करता सॉरी म्हणाला होतात? मी सांगते, मगाशी जेव्हा मी आत आले तेव्हा हे झोपले होते। नाडी तपासायला मी त्यांचा हात हातात घेतला तेव्हा त्यांनी डोळे न उघडता मिसेस किल्लेदार समजून माझा हात धरला आणि माझ्याशी गप्पा मारायला लागले। बाबा, मजा आहे। नाही म्हणजे खरंच चुकून हात पकडला की? अमृता, सॉरी। बरं, माझं काम संपलंय आता इथलं। अहो, असं अवतारी कार्य संपल्यासारखं काय सांगताय? बाबा पूर्णपणे बरे होईपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही। जानकी, तू का अशी काळजीत दिसतेस? दिसेल नाही तर काय? तुम्ही दिवसा ढवळ्या असे तरुण मुलींचे हात पकडायला लागलात तर काळजी वाटणारच। अमृता, तुमचं काय चाललंय काहीच कळत नाहीये मला। नक्की कोणत्या प्रेमापोटी तुम्ही या घरात थांबलाय? हे घर म्हणजे ना एक दलदल झाली। जितकं थांबण्याचा प्रयत्न करू तितकं फसत चाललोय। अरे वा, नवीन नवीन शब्द कळायला लागलेले आहेत तुला। दलदल, प्रेम। तुमच्यासाठीच हे सगळं चाललंय। मला काही हौस नाहीये। त्या परशु भाऊजींनी मोठ्या भाऊजींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता। मग विचार करा आपले काय हाल करतील। प्रत्येक गोष्टीत डायरेक्ट टोक गाठायचं ना? आधेमध्ये काही नाहीच, सुवर्ण मध्ये असं काही नाहीच। अरे वा, वाईटपणाचाही काही सुवर्ण मध्ये असतो का? हे तुलाच जास्त माहिती, कारण या विषयात तू जवळजवळ PhD केली आहेस। आता तरी माझी चेष्टा थांबवा आणि जरा सावध व्हा आणि प्लीज जरा ओळखा, हा सुमित्रा आणि परशुचाच डाव आहे।
तुला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो अहिल्या. बघ, मुंबईवर जेव्हा 26/11चे हल्ले झाले ना, तेव्हा आपल्या इथल्याच एका गझल गायकांनी अशी मागणी केली होती की पाकिस्तानमधून येणाऱ्या सगळ्या गायकांवर बंदी घाला. कळतंय का काही? परिस्थिती काय आहे, आपण मागण्या कसल्या करतोय, लोक कसला विचार करतायत, कशाचा काही संबंध. मग तुम्हीच काढा एखादा तोडगा, जमत असेल तर. अहिल्या, सध्या तरी दादाची तब्येत एवढी एकच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. माझ्यासाठीही. पण समजा जर का भाऊजींना काही झालं तर परशू भाऊजी आपले जगणं मुश्किल करतील, वेळ प्रसंगी आपला जीवही घेतील. वामन दादा काय? मोठे साहेब शुद्धीवर आलेत. वहिनी साहेब, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे खरं तर ही वेळ नाहीये या विषयावर बोलण्याची, पण का? काय झालं? तुम्ही जर माझ्याबरोबर सुमित्रा वहिनींकडे आलात तर फार बरं होईल. मला माहिती नाही त्यांची तब्येत कशी आहे, पण मला जे काही बोलायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. नाही, तिची तब्येत अजून बरी नाहीच आहे, पण म्हणजे त्या रात्री नक्की त्यांनी काय पाहिलं, कारण हे जे काही सुरू आहे ते त्या मोराजकरांशी काय बोलल्या त्यामुळे सुरू आहे. पण तुम्हाला तिच्याशी काय बोलायचंय? हेच की त्या नक्की काय बोलल्या मोराजकरांशी, ज्यामुळे हे सगळं रामायण सुरू आहे. दुसरा कुठला इन्स्पेक्टर असता तर त्याला मी बोलतं केलं असतं, पण हा ऑफिसर कोणालाच बदत नाहीये. सुमिताई या विषयावर बोलणं टाळतीये. म्हणूनच तुम्ही माझ्याबरोबर या तिकडे, त्या तुमच्याशी नक्की बोलतील. पण मला एक कळत नाहीये, सुमिताईशी बोलून काय फायदा? वहिनी साहेब, उद्या कमिशनर साहेब प्रेस समोर स्टेटमेंट देणार आहेत या विषयावर, त्यामुळे त्यांच्याशी बोललंच पाहिजे आपल्याला. पण तुम्ही तिच्याशी काही बोलू नका. चालेल, पण तुम्ही त्यांना बोलतं करा. आज त्यांनी बोलणं फार महत्वाचं आहे. मी प्रयत्न करते. चला. सुमिताई, कशी आहेस आता? मला काय झालंय? मी अगदी ठणठणीत आहे. काल रात्री काय झालं होतं कोणाच ठाऊक मला. थोडीशी वेड्यासारखी वागले का ग मी? नाही नाही, काहीतरी काय. कालची गोष्ट होती ना, ती विसरून जायची. ते डोक्यात नाही धरून ठेवायचं, आपण सोडून द्यायचं. यापुढे तू जसं सांगशील ना तशीच वागेन मी, आणि चिवलाई तुझ्याच तालमीत सोडणार आहे. तू काळजीच करू नको त्याची. झाशीची राणीच बनवते बघ तिला. खरंच तिला तुझ्यासारखीच बनव. माझ्यासारखी रडूबाई नाही बनवायची तिला, तुझ्यासारखीच बनवायची. म्हटलं ना तू काळजीच करू नको. उद्यापासून तालमीला सुरुवात करू. पण त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. विचार ना. आज कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देईन मी तुला.
सुमिताई, त्या रात्री तू नक्की काय पाहिलं होतंस? आणि पोलिसांना काय सांगितलंस? गप्प नको बसू सुमिताई. तुझ्या बोलण्यावर, तू जे काही सांगितलंयस त्याच्यावर या घरातलं वातावरण अवलंबून आहे. जानकी, मला त्या विषयाचा त्रास होतो. सुमिताई, त्रास तर सगळ्यांनाच होतोय ना. आणि आणि तू जर सांगितलेलं खरं असेल तर सुमिताई, तू खरंच परशुदादांना यांच्यावर गोळी झाडताना पाहिलंस का? नाही. मग सुमित्रा वहिनी, त्या रात्री तुम्ही काय पाहिलं? बोला सुमित्रा वहिनी, बोला. त्या रात्री जीव सतत रडत होती, त्यामुळे मी अर्धवट झोपेत होते. काहीतरी झालं आणि मला अचानक जाग आली, तर हे समोरून पिस्तूल घेऊन जाताना मला दिसले. अहो सुमित्रा वहिनी, हे सगळ्यांना माहिती. तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की परशु शेठला तुम्ही स्वतः साहेबांवर गोळी झाडताना बघितलंय का? मोठ्या साहेबांनी बोलवलंय. तू हो पुढे, मी आलो. ताबडतोब बोलवलंय साहेब. ठीक आहे. जानकी वहिनी, तुम्ही बोला त्यांच्याशी, मी आलोच. मला गोळी लागल्यावर जितक्या यातना झाल्या नव्हत्या तितक्या या प्रकरणानंतर झाल्यात. साहेब, मी सुमित्रा वहिनींशी बोललो. म्हणजे जानकी वहिनीच बोलल्या, पण त्यावेळेला मी तिथे उभा होतो. कधी? आत्ता तुमचा निरोप आला त्यावेळेला मी तिथेच होतो. काय म्हणाली ती? त्या म्हणाल्या की परशु शेठला त्यांनी पिस्तूल घेऊन बाहेर जाताना बघितलं, पण गोळी मारताना पाहिलं नाही असंच ना? हो. म्हणजे कोण विश्वास ठेवणार या साक्षीवर? पण साहेब, याच साक्षीवर विश्वास ठेवून कमिशनर साहेब दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. फोन लावा त्यांना, मला बोललं पाहिजे त्यांच्याशी. साहेब, काही छोटा मोठा निरोप असेल तर मी बोलतो. तुम्ही का त्रास करून घेताय? तुमच्या लेवलवर मिटणारं प्रकरण नाही आहे वागणेस. मलाच बोललं पाहिजे. आणि तुम्ही परशुच्या जामिनाची व्यवस्था करा. साहेब, पण सांगितलं तेवढं करा. फोन लावून देता ना? हो. म्हातारपण सुखात जावं म्हणून माणसं आयुष्यभर धडपडतात. ते सगळं उलटच आहे. आयुष्यात एक पांढरं कपाळ झालं एवढं सोडलं तर सगळं आयुष्य सुखात गेलेलं आहे. आत्याजी, अगं काय बोलतेस तू? तेच तर काही कळत नाहीये मला. सुमित्राचं माहित नाही, पण माझं मात्र खरंच डोकं फिरायची वेळ आली. बघ, लागलीस ना पुन्हा स्वतःशीच बडबडायला. अगं मग काय करू? ती सुमित्रा म्हणतेय तिने परशुला खोलीच्या बाहेर जाताना पाहिलं, हातात पिस्तूल घेऊन, पण गोळी झाडताना पाहिलेलं नाही. पण मला एक कळत नाहीये, परशु काका एवढ्या रात्री पिस्तूल घेऊन कुठे चालला होता? पाहिलंस? पाहिलंस? फक्त प्रश्न उद्भवतायत, उत्तर कशाचंच मिळत नाहीये. असं का वाटतंय तुला? तुला माझ्यापेक्षा काही वेगळं वाटतंय का? ती सुमित्रा इतकी चित्र विचित्र बडबड करते, त्यातलं खरं काय खोटं काय काही कळत नाहीये. आत्याबाई, हाच तर नवरा बायकोंचा डाव आहे. वेडेपणाचं नाटक करून
आपल्या सगळ्यांना वेडं करण्याचं कपटी कारस्थान आहे त्यांचं. अहिल्या, आधीच माझं डोकं फिरलेलं आहे, त्यात आता तू येऊन म्हणजे. माझा तिरस्कार करण्यापेक्षा मी काय सांगते ते एकदा नीट ऐका. अहिल्या काकू, अमृता, आपण लहान आहोत का नाही? मग दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये मध्ये बोलू नये. अहिल्या, मला तुझं ऐकण्यात काहीही रस नाहीये. तरीही ऐकावंच लागेल आत्याबाई, कारण खरंच ते दोघं मिळून आपल्याला वेडं बनवतायत. त्या दोघांमध्ये कधीच भांडणं नव्हती. म्हणजे सुमित्रा गंमत म्हणून अशी वागतेय? हो, कारण नवऱ्याच्याच सांगण्यावरून तिने माझ्या खोलीत येऊन कागदपत्र चोरली होती ना. आणि एकमेकात भांडण असणारे नवरा बायको असं एकमेकांच्या सांगण्यावरून चोऱ्या करतात का कधी? काकू प्लीज, आता गप्प बसायचं काय घेशील तू? तुम्ही ना मलाच गप्प करा आणि जो भाऊजींना मारण्याचा प्रयत्न करतोय ना त्याला डोक्यावर घेऊन नाचा. अहिल्या, तुझा ग बघू बघू आपण काय करायचं ते. पण अहिल्या, कशी आहे तब्येत आता मिस्टर किल्लेदार? खूपच बरी आहे. उद्या दिल्लीला जायच्या आधी मी एकदा भेटून जाईन तुम्हाला. खूप ऋण आहेत तुमचे आमच्यावर डॉक्टर. जानकी सांगत होती तुम्हाला क्लिनिकसाठी मुंबईत जागा हवी आहे. हो, प्रयत्न चालू आहेत. काही मदत लागली तर सांगा. हे सांगून तुम्ही प्लीज लाजवू नका. काही मदत लागली तर नक्की तुम्हालाच सांगेन. आणि मला सांगायला ऑकवर्ड वाटत असेल तर किल्लेदार घराण्याच्या मालकीणबाईंना सांगा. मी काय, मी एका पायावर तयार आहे. एक्सक्यूज मी. हॅलो, डॉक्टर अनन्या वाडेकर. मी तुला किती वेळा सांगितलंय मला फोन करू नकोस. हा नंबर दिला कोणी तुला? अरे उलटे मलाच काय प्रश्न विचारतोस? गो टू हेल. आय एम सॉरी. मी येते. जा, त्यांना सोडून ये. पण आता दामू काका येतील सूप घेऊन, ते नक्की प्या. हां, आणि मी आता येते. तुम्ही त्याला घेऊन त्या सायकोटिककडे जायचंय ना? सायकियाट्रिस्ट म्हणायचंय का तुला? तेच ते. आता शाळा घेऊ नका, तेवढा वेळ नाहीये, नाहीतर ती मीटिंगची वेळ टळून जाईल. अपॉइंटमेंट म्हणतात त्याला. जाऊ दे, प्रयत्न करू नकोस. तुला तो शब्द येईपर्यंत अनन्यजी पोचतील दिल्लीला. ये. बाबा, मी उगीच चिडलेली नाहीये. मला हेच तर कळत नाही, त्याला माझा नंबर मिळाला कुठून? त्याचा आवाज ऐकला तरी त्रास होतो मला. आय एम फेड अप बाबा. आता मी पुन्हा नंबर नाही बदलणार. आय विल सी हाऊ टू डील विथ दॅट डॉग. मी काय एवढी दूधखुळी नाहीये. खूप झाला हा त्रास बाबा. हे कुठेतरी थांबायलाच हवंय. मला माहितीये ती मी केलेली चूक होती, पण म्हणून आयुष्यभर का भोगू मी हे? ओके, या, ही इज फाईन. शुद्धीवर आलेत आता. ठीक आहे, उद्या येते मी दिल्लीला. आल्यावर बोलू. बाय.
मी पहिल्यांदाच तुम्हाला एवढं रागवलेलं पाहिलं. काही अडचण आहे का? मिसेस किल्लेदार, ह्या विषयावर मी नाही बोलणार. तुम्हाला बोलायचं नसेल तर राहिलं. मी वेगळ्याच कामासाठी आले होते. काय? हे काय? चेक? मिसेस किल्लेदार, तुम्हाला माहिती आहे हा चेक मी नाही घेणार. आणि तुम्हाला माहिती आहे दिल्याशिवाय मी नाही राहणार. हो, पण हा ब्लँक चेक आहे. मला माहिती आहे. आणि मी कुठलीही अमाऊंट टाकली तर? टाका की. तुमच्यासाठी कितीही केलं ना तरी ते कमीच पडेल. तुम्ही यांना वाचवलंत. आणि आपल्या कुंकवापेक्षा कुठली रक्कम मोठी असू शकते का? पण ज्या कुंकवासाठी आपण हे सगळं करतो तोही तसाच असायला हवा ना. म्हणजे? काही नाही. तुम्ही आणि मी आपल्यात खूप अंतर आहे. एकमेकांशी बोललो तर हे अंतर कमी होईल. काही विषय असे असतात की जे बोलून किंवा विचार करून नाही सुटत. जाऊ दे, येते मी. आणि हा चेक माझ्याकडेच राहील, पण तो कधीही कॅश होणार नाही. येते. शाबास. अरे एवढंसं तर हे संपवून टाक ना आता. नको आता बाई, बस झालं. अरे असं कसं? ताकद नको का यायला बाळा? चेहरा बघ एकदा किती उतरलाय तो. हल्ली लक्ष कुठे असतं तुझं माझ्याकडे? छान. आणि घरातले सगळे म्हणतायत की माझं लक्ष फक्त तुझ्याकडे असतं. खोटं आहे हे. पूर्वी मला साधा ताप जरी आला तरी रात्र रात्र उशाशी बसून असायचीस. तेव्हा माझा संपूर्ण अधिकार होता तुझ्यावर. आता तो हक्क दुसऱ्या कुणाला तरी मिळालाय ना. औषधी गुण आहेत बघ तिच्या हातात. अरे डॉक्टरना जमलं नाही ते तिने करून दाखवलं बघ. हा ते भाई, किती भाबडा विचार आहे हा तुझा. तिच्यातला भाबडेपणा जाणवला नाही तुला कधी? जाणवला आणि भावला सुद्धा. अरे हो बाबा, पण त्या परशूचं काय करायचंय? मी वाकणीसनं सांगितलंय त्याला जामिनावर सोडवून आणा म्हणून. पण मला वाटतं नरसिंहा, या बाबतीत सगळ्यात आधी मला फक्त एकच गोष्ट करायची आहे बाई. त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा होण्याच्या आत एकदा त्याच्याशी बोलायचंय मला. तुला काय वाटतं ते समजू शकते मी. हा विषय मला चव्हाट्यावर येऊ द्यायचा नाही आतेबाई. आणि जर परशु दोषी असलाच तर त्याला शिक्षा मी देईन. पण पोलीस? मी कमिशनर साहेबांशी बोललोय. फार वरपर्यंत सूत्र हलवलेत. त्यांच्यावर खूप प्रेशर आणलंय. कारण किल्लेदारांच्या घरात भाऊच भावाचं वैरी झालाय. हे चित्र निदान जगासमोर तरी यायला नको. परमेश्वर करो आणि परशुचं हे सगळं खोटं निघो. पण तसंच झालं तर सुमित्रेचं काय? आणि तिने दिलेल्या कबुलीच्या बाबाचं काय?